नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाचं पीठ आणि रवा यापासून खूप मस्त असा सोपा नाश्ता बनवतोय। तर यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं। कुठलीही एक वाटी सेट करा, तिने 1 वाटी तांदळाचं पीठ मोजून घ्या। अर्धी वाटी यामध्ये रवा घातलाय, हा मी जाड रवा घेतलाय। अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं, मिक्स करूया आणि लागेल तसं यामध्ये आणखी पाणी घालत जायचं। इथे तुम्हाला जाडच रवा घ्यायचा आहे, जाड रव्यामुळे टेक्स्चर छान येतं रेसिपीला। तर इथे मी आणखी पाणी घातलं आणि हे पाहू शकता, हे असं आपल्याला हवं आहे। आता हे झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत इथे चटणी बनवूया। तरी 1 मोठा चमचा मी भाजलेले शेंगदाणे घेतले, 1 छोटा चमचा चणे किंवा डाळवं घेतलं, हिरवी मिरची घेतली, आलं, याबरोबर थोडीशी चिंच, चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे असं कोरडंच सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी घालून ही चटणी वाटून घेतली। चटणी घालण्यासाठी इथे मी फोडणी तयार करते। 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि 1 लाल मिरची घातली। तर ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। तर ही आपली खोबऱ्याशिवायची मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे। ही आपल्या नाश्त्याबरोबर खूपच छान लागते। चटणी तयार आहे, आता आपण पुढची कृती करूया। तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं, यातला रवा छान फुलला आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, साधारण 2 चमचे पाणी घातलं आणखी मी। तर आता हे असं आहे पहा, यापेक्षा पातळ करायचं नाही आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि याबरोबर साधारण 1 चमचा यामध्ये मी तेल घातलं। याबरोबरच तुम्ही यामध्ये किसलेलं आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता। इथे मी प्लेन बनवते। मीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं। इथे एका प्लेटला मी तेलाने ग्रीस करून घेतलं। याबरोबरच मी गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे। यामध्ये आता अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। इनोवरती थोडंसं पाणी घातलं, मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्या लगेचच आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे। इथे मी वरून काळी मिरी घालते। काळी मिरी मी जाडसर अशी कुटून घेतले। काळी मिरी नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता। काळी मिरीचा स्वाद खूप छान येतो रेसिपीमध्ये। इथे पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये एक मी स्टँड उलटा करून ठेवला आहे, त्यामध्ये प्लेट ठेवायची आणि झाकून हा ढोकळा 7 ते 8 मिनटं वाफवून घ्यायचा आहे। तिथे साधारण 8 मिनटं झालेत। आता आपण सुरीने चेक करूया। तर पहा, सुरी अगदी क्लीन आली आहे, म्हणजे हा ढोकळा आतपर्यंत छान असा वाफवला गेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि ढोकळा थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। डोक्यावर घालण्यासाठी ते फोडणी तयार करते। 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता घातला आणि चिमूटभर हिंग घातला। ही फोडणी तयार आहे। इथे ढोकळासुद्धा थंड झाला आहे, यावरती ही फोडणी घालायची आहे आणि आता ढोकळा आपण काढून घेऊया, याचे पीसेस कट करूया। हा आपला इन्स्टंट ढोकळा तयार झाला आहे। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हा ढोकळा खूपच छान लागतो। कुठलीच पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा हा ढोकळा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।